की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा लक्षात ठाकराचा, अकोल्याच्या मराठी शाळेचा, आज भास्करराव कदम गुरुजी प्री प्रायमरी स्कूल आणि जिल्हा परिषद शाळा अकोले यांचं स्नेहसंमेलन संपन्न होत आहे. माझ्या मैत्रिणींनो, होय बसा. एक ते आभाड्याची पोर दिसती त्याच्यामध्ये. माझ्याकडे लक्ष आहे ना तुमचं. तुम्ही जर शांत बसले नाही तर मी निघून जाईन बरं का. मग ठीक आहे. आज आपल्या जिल्हा परिषद शाळा आणि भास्करराव कदम गुरुजी प्री प्रायमरी स्कूलचे स्नेह संमेलन घेतलेले आहे आणि जवळजवळ 39 कार्यक्रम आहेत आज होणारे. त्यामुळे जास्तीचा काही वेळ घेणार नाही. या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट वसंतरावजी मनकर साहेब, माझे गुरुवर्य आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक पत्रकार टाकळकर सर, त्याचबरोबर आदरणीय गट शिक्षण अधिकारी कुमार साहेब, ज्येष्ठ कला शिक्षक लक्ष्मण आव्हाड सर, सुशील बेनके ऊर्जा अकॅडमी, सुशील दिसत नाही त्याचं नाव कसं मला काही कळलं नाही. आणि त्याचबरोबर शिक्षणाचा ज्यांना जास्त किडा आहे ते आदरणीय भाऊसाहेब कासकर सर, त्याचबरोबर आदरणीय विनयजी सावंत, आमचे मित्र. प्रकारचं शिक्षण मी कधी विचारलं नाही पण शिक्षणाची खूप मोठी आवड आहे ते आदरणीय प्रकाशजी साळवे, कैलासजी वैद्य, त्याचबरोबर केंद्रप्रमुख भांगरे साहेब, विस्तार अधिकारी कचरे मॅडम, नगरसेवक सागर चौधरी, त्याचबरोबर योगेश काळे, मला वाटतं सदस्य आहेत ते शिक्षण व्यवस्थापन कमिटी, त्याचबरोबर अक्षयजी आबाळे, महिपालजी देशमुख, अनिल मोहिते सर, पापड महाराज, वैष्णव धुमा, नगरपंचायतच्या नगरसेविका, अध्यक्ष केलं तरी माझी काही अडचण नाही, दिव्य मॅडम, डोळस मामा, कविराज भांगरे, त्याचबरोबर या जिल्हा परिषद शाळेचा जो स्टाफ आहे तो श्रीमती डावरे मॅडम, रोकडे सर, त्याचबरोबर उपशिक्षिका श्रीमती आशा खैरे, श्रीमती आमरे मॅडम, श्रीमती अस्मिता दमाळे, श्रीमती अश्विनी पवार मॅडम, त्याचबरोबर केजीचे शिक्षिका वाकचौरे मॅडम. वाकचौरे मॅडम तुम्हालाच आहे ना शिकवायला, ऐका ना. बेनके मॅडम, बानाईत मॅडम, वाळून मॅडम, अजून वाचू का रे? आता एवढे सगळे व्यासपीठावरील उपस्थित आणि सगळे उपस्थित असणारे मान्यवर, सर्व विद्यार्थी, माझे सगळे बालमित्र, त्यांचा पालकवर्ग आणि त्यांच्या स्नेहसंमेलनानिमित्त त्यांना शाबासकी देण्यासाठी आलेलं सगळं अकोल्यातून, अकोले शहर आणि शहराच्या बाजूचे सगळे ग्रामस्थ, माता भगिनी, उपस्थित मीडिया. आपल्या अकोल्याची शाळा कशी आहे रे? कशी? मी म्हणतो भन्नाट आहे शाळामध्ये. भन्नाट ना, छान छान, बढिया, झकास, अशी शाळा आहे आमची. आता पालकवर्ग मागं मी त्यांना विनंती करतो की जर आमच्याकडं PG साठी मुलं आपण ठेवता तर जिल्हा परिषदेसाठी पण मुलं ठेवली पाहिजे. इथं शिकवायची आणि नंतर दुसऱ्या स्कूलला घालायची आणि परत नाही यायला लागलं की परत दुसरी नंतर आमच्याकडे आणून सोडायची. तर हे काही बरं नाही. बरोबर आहे ना? तुम्हाला कोणती शाळा आवडते रे? मराठी शाळा आवडते का ही शाळा ना? मग आता तुम्ही बालवाडी नंतर, बालवाडीला कोण आहे? तिकडची आहे ना? बालवाडी
प्री प्रायमरी स्कूलची आहेत ना तुम्ही, तुमच्या घरच्यांना सांगायचं दुसऱ्या शाळेत घातलं तर आम्ही काय करणार, रडणार. काय करणार? आता 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 हा. तर मुलांना कृपा करून आमच्या शाळेमध्ये घाला. या निमित्तानं आदरणीय कदम गुरुजी यांना मनापासून भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली. तशीच महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व अकोल्यामध्ये जो काही मी बदल करू शकलो, जो काही निधी आणू शकलो, ज्यांच्यामुळं ते आदरणीय महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, या कदम गुरुजी आणि अजितदादांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. आणि इथं स्पर्धा परीक्षा केंद्र व्हावं ही जी मागणी आहे, तर तुम्हाला 1 वर्षामध्ये मी पूर्ण करून देईल हा या निमित्ताने शब्द देतो. फक्त माझी इथल्या शिक्षकांना आणि कुमावत साहेब तुम्हाला विनंती राहील, माझ्यासाठी अकोल्याची शाळा जितकी महत्वाची तितकीच घाटघरची शाळा पण महत्वाची. माझ्यासाठी कुमशेतची शाळा पण तितकीच महत्वाची, जितकी कळसची शाळा महत्वाची आहे. तर मधल्या काळामध्ये लवकरात लवकर तयारी करा. आणि 100 पटाच्याच का, मी म्हणतो 25-30 पटाच्या पण ज्या शाळा आहेत, तर त्या गावामध्ये जर गावाने इंटरेस्ट दाखवला तर आपण तिथं प्री प्रायमरी स्कूल चालू करू. आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तयार राहावं. आणि अकोल्याच्या शाळेला माझी विनंती आहे सर्व शिक्षकांना की तुम्ही जे प्रयोग करताय मुलांवरती, तर ते प्रयोग इतर शाळांमध्ये पण झाले पाहिजे. तर तुम्ही काय केले त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करा, म्हणजे मला सांगता येईल. ए मुलांनो इकडे बघा, मगाशी त्या कुमावत साहेबांनी सांगितलं मी एकटाच बोलतोय, त्यांना वाटलं आता त्यांना पण बोलायचं काय, ते पण बोलायला लागले. आता परत एकदा विचारतो, मी मध्ये थोडा विसरलो होतो, भारत कुणाचा देश आहे रे? जोरात सांगायचं, कुणाचा देश? याचं संरक्षण कुणाला करायचं आहे? अरे वा, सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला ना. तिकडलं कोणीच बोललो नाही, भारत त्यांचा देश नाहीये, तुम्हीच सांगितलं भारत काम करत. तुमचा आहे का रे भारत देश? शाळेचे पोरच सांगते, पालक वर्गांचा नाहीये का? तुम्ही कुठून आले तुम्ही? हा, आमचे मुलं सांगताय की भारत आमचा देश आहे. तुमचा पण जर असेल तर थोडंसं आपण काय करू, सजग होऊया. जो काही कचरा पडतो या शहरामध्ये, तो कचरा रस्त्यावर टाकू नका. मला वाटतं तुम्हाला नगरपालिकेनं कचरा व्यवस्थित ठेवावा म्हणून हे पिशव्या दिलेल्या आहेत. कचऱ्याचं विलगीकरण करा. नगरपंचायतच्या मॅडम आल्यास आमची विनंती राहील की लवकर एसटीपी प्लांट आणण्यासाठी नगरपंचायत माझ्या ताब्यात घेऊन टाका. म्हणजे मी काळपाडे साहेब चांगलं काम करू शकेल. कारण जर तुम्ही म्हणत असेल की तुम्हालाही सांगतो बरं का, जर तुम्हाला एसटीपी प्लांट बसवला ना तर तुमचा मोठा सत्कार ठेवतो. आलं का? तुम्ही जर एसटीपी प्लांट आणले ना आणि नदीचं प्रदूषण जर थांबवलं, तुम्हाला बिनविरोध देतो अकोल्यामध्ये. चला बिनविरोध देतो. माझा एकही घड्याळाचा उमेदवार लढणार नाही, मी हे देतो. पण जर काहीच करायचं नसेल तर तुम्ही मला बिनविरोध द्या. हो इकडे पहा ना, जर तुम्हाला काहीच करायचं नसेल तर मला बिनविरोध द्या. त्यावर लवकर त्या गांधी बाबाला किती वेळा तुम्ही त्रास देणार नाही? गांधी बाबाला त्रास देऊ नका. आणि शाळांमध्ये राजकारण खरंच घालत नाही. मला त्या प्रकाशचं चासेर सरांचं आणि बाकीच्यांचं एवढं कौतुक आहे की शाळेच्या मधल्या कार्यक्रमाला पण मी आलो आणि शाळेवरती त्यांचं विशेष लक्ष आहे. तर असंच सगळं केलं पाहिजे. आता बाकीचा जास्त विषय घेत नाही, कारण तिकडे भगवान श्रीकृष्ण बासरी घेऊन बसलेले दिसतात मला. हो श्रीकृष्ण कुठं आहेत बाकीचे? इकडे छत्रपती शिवराय, मावळे सगळे. भूक लागली का मावळ्याला? कुरकुऱ्यावर सुरू झाला आता. प्लॅस्टिक कुठं टाकणार आहे? कुठं? खिशात गडी घेऊन जायची हा आणि मम्मीला प्रेझेंट करायची. बाकी सगळं आमच्या पुरी तर काय सजलं बाबा. हा एवढा सुंदर कुणी रे? आईनं सजवलं का इथं सजवलं तुम्हाला? आईनं. आणि बाबानं आलेत का इथं? पाहायला आलेत ना? वा वा. आता शेवटपर्यंत सगळ्यांनी बसायचं. कृपा करून आमची मुलं जेव्हा कार्यक्रम सादरीकरण करतील तर त्यावेळेला टाळ्या वाजून प्रतिसाद द्यायचा आहे. हा दाद द्यायची आहे. बक्षिसं देताना 10 रुपये 20 रुपये देऊ नका. थोडीशी आमच्या पोरांची दाद ठेवा. आमची पोरं काही एवढी साधी सुधी नाही आहेत बरं का. आणि
विनाकारण म्हणजे एकदाच नाव वाचा, नाही तर मधीच आलं का मधीच याचं बक्षीस त्याचं बक्षीस, असं बक्षिसासाठी हे नाही आहे. तर मुलांच्या गुण प्रदर्शनासाठी हे सगळं आहे. तो जो काही स्टँडर्ड आहे तो कार्यक्रमाचा टिकून ठेवा. परत आधीचा वेळ घेत नाही. तुम्हाला सगळ्यांना मनापासून तुमच्या वार्षिक स्नेह संमेलनासाठी शुभेच्छा देतो आमच्या सगळ्यांच्या वतीनं. गावपाडे साहेब, तुम्ही पण आलात, सगळ्या मान्यवर इथं उपस्थित राहिलेत. आजच नाही तर कायम लक्ष द्या. खरं तर टाकळकर सर असतील किंवा आमचे मनकर साहेब असतील, हे या शाळेचे विद्यार्थी आहेत आणि त्यामुळं त्यांचं विशेष लक्ष आहे. खरं तर टाकळकर सर कदम गुरुजींसारखं एक मोठं काहीतरी देऊन टाकणार. त्या अभ्यासिकेला ना तुम्ही जेवढे पैसे देणार तेवढे मी माझ्या पदरचे देतो. आपण एक आपल्या खाजगीतून तुमच्या नावानं आपण अभ्यासिका सुरू करतो. हा, जागा दिली इथं जागा आहे का? आमच्या राजूरला दिली बाबा त्यांनी जागा. राजूरला त्यांनी जागा दिला. आमच्या गुरुवर्य टाकळकर सर माझे गुरु आहेत, माहिती आहे का तुम्हाला? नाही माहित ना? ते पहिले हसतच नव्हते, आता हसायला लागले. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. ते माझे गुरु आहेत बरं का. आणि त्यावेळेस मी खूप घाबरायचो त्यांना. आता मी त्यांची आणि तुमची रजा घेऊन निघून जाणार आहे. हा, तुम्हाला सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.